ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 13 फेब्रुवारीचा रिव्ह्यू तुम्ही एन्जॉय करत आहात. प्रेक्षकांनो, फायनली आज प्रियाने साक्षीला सांगितलंय की सचिन मॅरिड आहे आणि अस्मिताचा नवरा आहे. आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, शेवटपर्यंत बघत राहा. सुरुवातीला आपण बघतोय अर्जुनची फजिती अजूनही चालूच आहे विचारायची. आता तो किचन मध्ये आलाय आणि काय नाश्ता करावा याचा विचार करतोय. कालची इडली चिकटच झाली होती असं त्याला वाटतंय, म्हणून तो सोपे असे पोहे करतोय. पण पोहे आता तो धुतोय, स्वच्छ करतोय. थोडी सुरुवातीला जरा बिचाऱ्याची फजिती दाखवली आहे. किचनमध्ये प्रचंड पसारा आहे प्रेक्षकांनो. अर्जुन पोह्यांना फोडणी घालत असतो कांदा वगैरे चिरून. तेवढ्यात येतो दूधवाला. दूधवाला आल्यामुळे ती फोडणी मोठ्या गॅसवर तशीच सोडून निघून जातो अर्जुन. आणि काहीतरी वेगळंच पातेलं घेऊन आलाय दूधवाला आल्यावर. दूधवाला म्हणतो, ये क्या भैया. अरे बडे साहब, ये छोटा पतीला नहीं चलेगा, बडा पतीला लगेगा. अर्जुन पुन्हा किचन मध्ये जातो आणि खूप मोठं पातेलं घेऊन येतो. दूधवाला म्हणतो, क्या साहब इतना बड़ा पतीला. अरे साहब, पूरे पनवेल के लिए दूध लेना है क्या, इससे थोड़ा छोटा लाओ और पतीला. अर्जुन पुन्हा किचन मध्ये जातो आणि एक मीडियम रेंजचं पातेलं घेऊन येतो. आता दूधवाल्याला तो दाखवतो. दूधवाला म्हणतो, ये हुई ना बात, पर साहब सही में बताओ क्या, आप क्यों दूध ले रहे हो, ये सब तो काम भाभी करती है, दूध वगैरह लेना आपके बस की बात नहीं है, आप घर के काम क्यों कर रहे हो. अर्जुन म्हणतो, नाही रे बाबा, तसं काही नसतं, घरातली कामं माणसं पण करू शकतात. हे असं काही नसतं रे, माझ्या बायकोला जमतात ती कामं, मी पण परफेक्टली करतो. दूधवाला म्हणतो, मेरे कहने का मतलब ये नहीं था साहब. तेवढ्यात अर्जुनला काहीतरी जळायचा वास आलाय बरं का. तो विचार करतोय काहीतरी जळतंय. दूधवाला म्हणतो, साहब शायद आपने गॅस पे कुछ रखा है. अर्जुन म्हणतो, हा गॅस पे. अरे देवा, पुन्हा त्याची धांदल उडाली आहे. गॅसची ती कढई उचलतो, ते सगळं जळालेली असते फोडणी. तेवढा पेपरवाला पण येतो. आता मात्र अर्जुन भावळ्यासारखं झालंय. अर्जुन आलो आलो म्हणतोय आणि पेपरवाला म्हणतो, साहब बिल दे दो. अर्जुन म्हणतो, आणि आधी तर तो पेपर देतो हातात आणि म्हणतो, सरजी थांबा, बिल पाहिजे बिल. अर्जुन ते बिल चेक करतो आणि म्हणतो, आत्ताच द्यायचंय का तुला बिल, थांब ना, मी नंतर देईल तुला ऑनलाईन. तो माणूस म्हणतो, नाही ना दादा, ऑनलाईन कुठे, कॅश द्या ना. अर्जुन म्हणतो, ए बाबा कॅश कुठून आणू, मला किचनची कामं आहेत, मला नाही जमणार, उद्या देईल मी तुला, चल चल बाय. बिचारा अर्जुन आता मात्र थकलाय आणि वैतागून तिथे बसलाय टेबलवर आणि विचार करतोय कसं करत असेल यार बायको सगळं मॅनेज. आता त्याने विचार केलाय की सायलीला मेसेज करावा. पण तेवढ्यात त्याला सायलीचाच मेसेज येतो, अहो आज प्रपोज डे आहे आणि आज संध्याकाळची मी वाट बघते, असं त्याने वाचलाय मेसेज बर का. अर्जुन तिला रिप्लाय करत असतो, बायको प्रपोज डेचं सेलिब्रेशन किचन मध्ये काम करण्यापेक्षा नक्कीच सोपं आहे. आता हा मेसेज त्याला पाठवायचा असतो सायलीला, पण मध्येच त्याचा इगो आलाय. विचार करतोय, नको नको नको, बायकोला असं पाठवलं तर ती म्हणेल मला किचनची कामं जमतच नाही, नको नको, डिलीट डिलीट. नेहमी टोमणे मारत असते बायको मला. अरे देवा, पण नाश्ता काय करू मी, काहीतरी करावंच लागेल, मला नाही जमत आहे. असं म्हणून अर्जुन आलाय रडकुंडी. इथून पुढे दाखवलाय त्या साक्षीचा आणि सचिनचा सीन. बापरे, प्रेक्षकांना एवढे सीन दाखवतायत की मागचा कुठला सीन पाहिला आता विसरायला होतंय. साक्षी काहीतरी फळं कापत असते बरं का सचिनसाठी. सचिन म्हणतो तिला, ए सॅम, मी काय म्हणतोय, अगं आपण असं दिवसभर बाहेरच ऑर्डर करत असतो, खात असतो. माझं काय म्हणणं होतं की तू काहीतरी कर ना, तुझ्या हातचं ब्रेकफास्ट मध्ये काहीतरी टेस्ट करायला लाव ना. नाही म्हणजे तुझ्या हातचं मस्त पोहे उपमा काहीतरी बनव ना ग. साक्षी म्हणते, ही अपेक्षा कुठून आली तुझी, तुला माहितीये ना मला घरातली कामं आवडत नाहीत. सचिन म्हणतो, हो 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 बरोबर आहे. साक्षी म्हणते, मला ऑर्डर नाही सोडायची, मी तुझी कामवाली आहे का. सचिन म्हणतो, नाही गो सॅम, असं कुठे म्हंटलो मी, ऑर्डर कुठे सोडली मी, मी तुला रिक्वेस्ट केली ग. आता आपण एकत्र राहतोय ना, असं सारखं सारखं बाहेर खाणं हेल्थसाठी चांगलं नाही ग, म्हणून. साक्षी त्याला म्हणते, प्रेमात सगळं सहन करावं लागतं सचिन. अरे तुझ्यासाठी किमान फ्रुट्स तरी कापते रे मी, तू काय करतोयस रे माझ्यासाठी. सचिन म्हणतो, मी. सचिन गडबडतो आणि म्हणतो, मी, अगं मी. साक्षी म्हणते, व्हॅलेंटाईनचा वीक सुरू आहे, काल रोज डे होता, तू माझ्यासाठी गुलाबाचं फूल तरी आणलं ग रे. सचिन म्हणतो, अगं मी आणायला होतं का, अगं तू कुठे आणलंस माझ्यासाठी गुलाबाचं फूल. साक्षी हातात चाकू घेते आणि म्हणते, सगळं मीच करायला हवं का. एक काम करते मी, माझ्या रक्ताने
लव्ह लेटर लिहिते तुझ्यासाठी आणि तुला प्रपोज करते. मग आपला प्रपोज डे मला हवा तसा साजरा होईल ना. सचिन लगेच तिला म्हणतो, सॅम सॅम अगं रिलॅक्स, असं काय करते ग, अशा टोकाच्या आयडिया काय येत आहेत तुझ्यासाठी. आता त्या साक्षीला लाडी गोडी लावतो बर का, तिच्या जवळ काय बसतो, काय काय अवतार करतो. तिला लाडी गोडी लावून सचिन म्हणतोय, असं काय करतेस ग सॅम, माझ्यासाठी रक्त वगैरे काढायची गरज नाही ग. अगं तुझं माझ्यावर किती प्रेम आहे मला माहितीये ना, हे सगळं करायची गरज काय आहे? पण काय यार सॅम, तुझ्यासाठी सरप्राईज ठेवलं होतं मी व्हॅलेंटाईन्स डेचं. तुला गिफ्ट करणार होतो यार मी, खरंच. अगं हा दिवस ना आपण आयुष्यात पहिल्यांदा एकत्र सेलिब्रेट करणार होतो ना. पण काय यार सॅम, मला सांगावं लागलं तुला सगळं आता. साक्षी लगेच इमोशनल होते आणि म्हणते, खरंच? खरंच सचिन? सचिन म्हणतो, खरंच माय ब्युटिफुल, खरंच ग. साक्षी म्हणते, ओ माय पुअर बेबी, सॉरी, खरंच सॉरी. कसं होतं रे माझं, मी उगाच चिडते रे तुझ्यावर. आय एम सो सॉरी सचिन, आय एम सो सॉरी. आता सचिन म्हणतो, इट्स ओके ब्युटिफुल, तुला व्हॅलेंटाईन डे बद्दल रोज हवंय ना, युअर विश इज माय कमांड. ओके, मी आत्ता जाऊन घेऊन येतो हा. आता साक्षी लगेच लाडात येऊन म्हणते, आत्ता? सचिन म्हणतो, हो मग आत्ता आणतो, सी यू बेबी. असं म्हणून हा निघून गेलाय बरं का प्रेक्षकांनो. आता कधी नव्हे ते प्रियाला सचिन दिसलाय जाताना आणि साक्षी खुश असते. तेवढ्यात प्रिया येते बरं का तिथे. आता प्रियाच्या हातात पर्स आहे बरं का. आल्या आल्या प्रिया नागोबाने सांगितलेलं काम करूनच टाकते. म्हणते कशी, अगं ए साक्षी, अगं साक्षी, आता मी सचिनला बघितलं इथून जाताना. सचिन इथे काय करत होता? साक्षी आता घाबरते आणि आश्चर्य व्यक्त करते. व्हॉट? काय बोलतेस तू प्रिया? तू सचिनला ओळखतेस? प्रिया, अगं आम्ही दोघं लग्न करणार आहोत. प्रिया म्हणते, काय? अगं साक्षी काय बोलतेस तू? साक्षी म्हणते, अगं प्रिया, पण मी तर सचिनची आणि तुझी ओळख करून दिली नाही, मग तुला कसं माहिती सचिन बद्दल? प्रिया म्हणते, अगं साक्षी, ओळख करून द्यायची काय गरज आहे मला? अगं साक्षी, तो सचिन माझ्या सख्ख्या नंदेचा नवरा आहे. अगं अस्मिताचा नवरा आहे तो, त्याचं लग्न तर झालंय ऑलरेडी. आता मात्र साक्षीच्या पायाखालची जमीन सरकली आहे. साक्षी म्हणते, नाही नाही, हे हे खोटं आहे. प्रिया म्हणते, अगं साक्षी, मी कशाला खोटं बोलू? साक्षी, अगं अस्मिताचं आणि सचिनचं लग्न झालेलं जग जाहीर आहे. अगं तू कोणालाही विचार वाटलं तर. अगं सचिन जेव्हा आधी ला कामाला होता तेव्हा ती अस्मिता आमच्याच घरी पडीक होती ना. अगं आत्ता तर मध्ये कॅनडाला गेली होती ती सचिन सोबत, तेव्हा ती प्रेग्नेंट होऊन आली आहे इकडे. अगं हो, खरंच. अगं बाई, काय हे साक्षी सगळं. प्रिया का ड्रामा करते बघा ना, म्हणजे खूप असं तिला वाईट वाटल्याबद्दल. आता लगेच साक्षी खूप घाबरली आहे बरं का. लगेच प्रिया म्हणते, अगं साक्षी, काय झालं तुला? ओकेस ना? अगो बाई, आता काय करशील ग तू? अरे बापरे, बापरे, काय अवघड आहे हे. अगं साक्षी, तू शांत हो बरं का. अगं शांत हो. आता इथून पुढे या सीनची डेव्हलपमेंट त्यांनी काही दाखवलेली नाहीये पुढे. यासाठी तुम्हाला उद्याचा भाग बघावा लागणार आहे. पण आता चैतन्यराव पोहोचलेत सायली मॅडमकडे सगळ्या केसेसवरचं डिस्कशन करायला घरीच. सायली म्हणत असते चैतन्यला, हे करमरकर ऑफिसमध्ये काहीतरी वेगळंच बोलत होते चैतन्य भाऊजी. चैतन्य म्हणतो, त्या करमरकरचा हाच प्रॉब्लेम आहे, दहा वेळेला त्याचं स्टेटमेंट तो करमरकर बदलत असतो. सायली म्हणते, मग ऑफिसमध्ये जाऊन आपण नोंदी चेक करूयात. चैतन्य म्हणतो, येस करेक्ट वहिनी. तेवढ्या सायली आवाज देते अर्जुनला, अहो अहो चहा झाला का? अर्जुन बिचारा आपला बाईसारखा लगबगीने आलो आलो असं करून चहा आणतोय. मला ना प्रेक्षकांनो एवढासा हा ट्रॅक भावला नाहीये. म्हणजे थोड्या वेळ किंवा 1-2 दिवसापुरतं ठीक आहे हा सगळा ट्रॅक, पण नेहमी करता नका लावू म्हणा. कारण ते ना असं मला त्या अर्जुनची फजिती बघवल्याने जाते प्रेक्षकांनो. असो, आता अर्जुन सायलीला चहा देत म्हणतो, आता खूप वेळेला झालाय चहा, आता चहा मागू नकोस पुन्हा बायको. सायली म्हणते, पण चैतन्य भाऊजीसाठी कॉफी. अर्जुन म्हणतो, आधी काय नाही सांगितलंस तू? चहा कॉफी एकत्रच आणली असती ना मी. अरे पुन्हा किचन मध्ये जायचं, पुन्हा इकडे यायचं, मला किचन मध्ये किती काम आहे माहिती नाही का तुला? सायली त्याच्याकडे बघायला लागते बरं का लगेच. अर्जुन म्हणतो, बरं बरं, आणतो हा चैतन्य भाऊजी चहा. असं म्हणून अर्जुन पुन्हा बिचारा किचन मध्ये जातो आणि या दोघांसाठी पुन्हा चहा कॉफी करून आणतो. या सगळ्यामध्ये चैतन्याची मजा झाली आहे. त्याला फुल ऑन एंटरटेनमेंट मिळालंय आणि अर्जुनला चिडवायची संधी सुद्धा. अर्जुन म्हणतो, हे घ्या चैतन्य भाऊजी, कॉफी घ्या.
चैतन्य म्हणतो थँक्यू. आता सायली मध्येच म्हणते, अहो मला भूक लागली आहे, काहीतरी खायला आणा ना. सायली बदला काढते बरं का अर्जुनचा. अर्जुन पण असंच करत असतो ना काम करताना. सायलीला खूप त्रास देतो ना तो, चहा आण, कॉफी आण, गरम करून आण, थंड झालीये. तेच सगळं इथे रिपिटेशन झालंय आता बिचाऱ्या अर्जुनच्या बाबतीत. सायली म्हणते, अहो मला खायला आणा. अर्जुन म्हणतो, हो आणतो हं. सायली म्हणते, अहो कामाच्या गडबडीत चहा थंड झाला हो, गरम करा ना. अर्जुन चिडतो आता आणि म्हणतो, अगं मग पिऊन घ्यायचं ना पटकन. काय सायली, मी हेच करत बसू का? चहा गरम करायचा, थंड झाला की पुन्हा गरम करायचा. सायली आता त्याच्याकडे पुन्हा रागाने बघते बरं का. अर्जुन पण चिडतो थोडासा आणि म्हणतो, सायली तू मुद्दाम करतेस ना? मी काम करताना असं करतो का कधी? सायली म्हणते, तुम्ही जेव्हा 10 वेळेला माझ्याकडे कॉफी मागता ना काम करताना, तेव्हा माझं असंच होतं. पण मी चिडते का तुमच्यावर? नाही ना. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा हं, तुम्ही आता अर्जुन सुभेदार नाही आहात, तुम्ही सायली सुभेदार आहात. त्यामुळे चिडायचं नाही अहो. घ्या, चहा गरम करून आणून द्या. अर्जुन म्हणतो, मग काय मी किचन स्टडी असंच करत राहू का? मला तर आता असं वाटायला लागले की मी झोपेत पण आता चहाच बनवेल. बरं आणतो चहा, थांब जरा. चैतन्य आता अर्जुनला म्हणतो, अर्जुन वहिनी माझी कॉफी ना थंड झाली आहे. अर्जुन म्हणतो, काय यार. मी म्हटलं ना मगाशी चैतन्य मजा घेतोय. चैतन्य म्हणतो, आणा ना अर्जुन वहिनी माझी कॉफी गरम करून आणा. अर्जुन म्हणतो, बरं आणतो 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 हा चैतन्य भाऊजी. गरमागरम कॉफी आणतो. अर्जुन जाता जाता दात खातो चैतन्यावर आणि म्हणतो, 10 वेळेला आणतो तुझ्यासाठी कॉफी आणि तुझ्या डोक्यावरच ओततो. आता असं म्हणून अर्जुन बिचारा निघून गेलाय. चैतन्य खूप हसत असतो. सायली म्हणते, ओ चैतन्य भाऊजी एवढं नका हसू हो. तुम्ही ते इन्स्पेक्टर सावंतांना फोन करा. चैतन्य म्हणतो, हो मी पाठवलं होतं रमेशचं स्केच त्यांना. त्यांना कुठला तरी लीड मिळालाय म्हणे त्यावरनं. आता बघूया तिथे जाऊन. अर्जुन म्हणतो, अरे एक काम कर चैतन्य. चैतन्य तो रमेश त्या पत्त्यावरच राहतो का ते विचार हं, त्या इन्स्पेक्टरांना. त्यावर चैतन्य म्हणतो, वहिनी तू कॉफी गरम केलीस का? अर्जुन आता रागाने बघतो बरं का चैतन्याकडे. काहीतरी मजा मजा चालू आहे. अर्जुन म्हणतो, हो आणली आहे गरमागरम कॉफी. घ्या घ्या मॅडम, तुमचा चहा पण गरम आहे, घ्या. कॉफी पण प्या, नाहीतर गरम करावी लागेल ना परत मला. आणि चैतन्य आता म्हणतो, आणि हा म्हणजे तुम्ही किचनमध्येच लक्ष द्या हं अर्जुन वहिनी. आणि तुम्हाला विसर पडला असेल तर सांगू का, आज प्रपोज डे आहे. सायली वहिनीला प्रपोज करायला काही स्पेशल केलं की नाही? अरे हा बसल्या ठिकाणी भांडणं पण लावतोय बरं का चैतन्य. अर्जुन म्हणतो, अर्जुन आता गंमत करत म्हणतो, या मॅडम आल्या आहेत ना माझ्या आयुष्यात आणि मी किचनमध्ये अडकलोय, आता परत कोण प्रपोज करणार यांना? सायली म्हणते, अच्छा तुम्हाला काय वाटलं की तुम्ही मला प्रपोज केलं पुन्हा आता मी तुम्हाला हो म्हणेल? अर्जुन म्हणतो, ए बघ मी आता सायली आहे ना, तर मला या गोष्टींवर वाद घालायचा नाहीये. टॉपिक चेंज. ए चैतन्य, सावंतांकडनं त्या साईटचा ऍड्रेस घे. नाही म्हणजे तिथे तो रमेश असेलच तर तिथे जाऊन भेटू आपण त्याला. चैतन्य म्हणतो, अर्जुन यार रमेश जर सापडला ना आपल्याला त्या साईटवरती तर आपल्यासाठी बरंच आहे. म्हणजे त्या ऍक्सिडेंटच्या वेळेला तो ट्रक त्या रमेशनेच पाठवला होता ना. ऍक्सिडेंटच्या वेळेला ट्रक कोणी मागितला होता, म्हणजे कधी मागितला होता, अशा बेसिक गोष्टी इन्स्पेक्टर सावंतांना कळतीलच रमेशकडे चौकशी केल्यावर. अर्जुन म्हणतो, तुम्ही जाल ना तिथे साईटवर तेव्हा मी येईल बरं का तुमच्या सोबत. कसं आहे ना, माझ्या प्रत्येक कामात माझी बायको पण सोबत असते ना, तसं माझ्या बायकोच्या डोक्याचा मला खूप उपयोग होतो. मी काही तिच्यासारखी पर्स घेऊन फिरणार नाही साईटवर. पण सायली लगेच म्हणते, कळलं कळलं, टोमणे कळले हं मला. आणि आता स्वयंपाक करता आहात ना, काय खायला देता आहात ना मला? अर्जुन म्हणतो, हिला अजून भूक लागलेलीच आहे का? चैतन्य म्हणतो, मला पण भूक लागली आहे. अर्जुन म्हणतो, आणतो हा आणतो खायला. आता यांचं बोलणं सुरू असताना प्रियाने जिन्यावरून सगळं ऐकलंय. अरे अरे जिन्यावर काय करत होती? वरती तर कल्पनाताईची आणि अर्जुनचीच बेडरूम आहे ना. प्रिया हे सगळं ऐकते बरं का, आणि तिनेच ही सगळी माहिती नागोबा आणि मैपत पर्यंत पोहोचवली सुद्धा. प्रिया आता हे सगळं ऐकल्यावर विचार करते, बापरे हे ट्रक कंपनीच्या मॅनेजरला जाऊन भेटतात तिकडे. मला आता हे सगळं नागोबाला आणि महिपतला कळवलं पाहिजे, गेलंच पाहिजे मला जेलमध्ये. प्रेक्षकांनो, ही प्रिया अशी जेलमध्ये जातीये जणू काही शेजारच्या बाईकडेच जाऊन आली आहे. आता जेव्हा जेलमध्ये जाते ना तेव्हा तिच्या हातात पर्स सुद्धा नसते बरं का. ही जेलमध्ये त्यांना भेटून आली आहे याची नोंद तिथे नसणार का पोलीस स्टेशनमध्ये? हे जरा सीन मला असा वेगळा वाटला. म्हणजे ही माहिती प्रिया नागोबाला फोनवर सुद्धा सांगू शकली असती, असं माझं म्हणणं आहे.
आता थोड्या वेळाने सायली आणि चैतन्य बोलण्यात गुंग असताना ही प्रिया अशी अलगदपणे निसटून जाते आणि महिपत आणि नागराजला भेटते जेलमध्ये जाऊन. काही वेळाने सायली कंटाळते आणि म्हणते, चैतन्य भाऊजी, अहो सकाळपासून ही 7वी केस आहे आपण बोलतोय यावर. चैतन्य म्हणतो, वहिनी, अर्जुन एका वेळेला 10-15 केस सॉल्व्ह करतो आणि तसंही ऑफिसमध्ये दिवसाला 25-25 केसेस सुरू असतात. नाही म्हणजे तू आत्ता नागराजच्या आणि मधुभाऊंच्याच केसमध्ये होती ना, तुला तेच दिसलं. पण अर्जुन खूप कामं करतो बरं ऑफिसमध्ये एकाच वेळेला. अर्जुन आता तेवढ्यात येतो बरं का काहीतरी खायला घेऊन सायली आणि चैतन्यासाठी आणि म्हणतो, एकाच वेळेला किचनमध्ये कॉफी, चहा, नाश्ता करणं सोपं असतं सायली, पण एवढ्या केसेस दिवसभर हँडल करणं सोपं नसतं. नाही, हे टेम्पररी अर्जुन सुभेदारलाच जमणं अवघड आहे बरं का. हे सगळं परमनंट अर्जुन सुभेदारलाच जमणार. घ्या, घ्या, खायला घ्या. सायली आता मनातून विचार करायला लागते बरं का, यांचं बोलणं खरंय. हे सगळं मला जमणं अवघड आहे. यांच्या ऑफिसचा एवढा मोठा पसारा आहे हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. किती मेंदू थकवणारं काम आहे हे. मी कितीही काम केलं तरी पण मला हे काम करता येणार नाहीये. अर्जुनही मनात विचार करायला लागतो, बापरे, सायलीचं काम किती अवघड आहे. मी कितीही प्रयत्न केला तरी सायलीसारखं मला स्वयंपाकघरात काम करताच येणार नाही. सायलीसारखं मल्टीटास्किंग काम मला नाही जमणार. सायली घरात जेव्हा काम करते तेव्हा मला सगळं किती इझी वाटतं बघायला. मला तर विमल ताईची आणि मम्माची हेल्प घेऊन सुद्धा ही कामं जमत नाहीयेत. सायली पण मनात विचार करते, मी नुसत्या फुशारक्या मारते पण मला काही यांचं काम जमणार नाहीये. दोघं ऍट अ टाइम हाच विचार करत असतात आणि एकमेकांना एकदम म्हणतात, तुम्ही काही बोललात का? सायली तेच म्हणते आणि अर्जुनही तेच म्हणतो, तू काही बोललीस का? चैतन्य या दोघांना हसायला लागतो बरं का. आणि सायली म्हणते, नाही हो, मी काही बोलले नाहीये. चैतन्य आता खात असतो तेव्हा अर्जुन म्हणतो, खाणार आहे का? चैतन्य म्हणतो, छान झालंय फरसाण. सायली हसायला लागते. अर्जुनच्या बसच्या बात नाही. बघा आता पुढच्या सीन मध्ये लगेच प्रिया नागोबा आणि मैपतची बोलताना दाखवली आहे. नागराज म्हणतो, साईट मॅनेजर, हे काय नवीन? प्रिया म्हणते, नवीन नाही, 22 वर्ष जुनच आहे. तुम्ही दोघांनी जे जे कांड करून ठेवले होते ना, ते सगळे आता तुमच्या अंगाशी येणार आहेत. मैपत म्हणतो, नाग्या, हा नवीन माणूस माझं नाव नाही घेणार, हा तुझं तुझं नाव घेणार आहे. कारण त्याला शोधावं लागेल, आता तुला लपवावं लागल, गायब करावं लागल नाग्या. नागराज म्हणतो, ए मैपत, तुला माहितीये जेलमध्ये राहून मी ह्या असल्या गोष्टी करू शकत नाही. मैपत म्हणतो, तुला कोणाची मदत लागणार मग नाग्या? माझीच ना. इथे बसून तू काही करू शकत नाही नाग्या. पण मी जर इथे राहून फोन जरी केला ना, तर दुसऱ्या मिनिटाला त्या माणसाला श्वास घेणं मुश्किल होईल. प्रिया म्हणते, एवढं सगळं होऊनही तुम्हाला खून करण्यापलीकडे काही सुचत नाही? हे बघा, आणखीन एक खून न करता इथे बसून त्या साईट मॅनेजरला कसं गप्प करायचं ना, तेवढं बघा. नागराज म्हणतो, इथे बसून आम्हाला काय करता येणार आहे प्रिया? अगं जे काही करायचं ना ते तूच कर. प्रिया म्हणते, मला मला मी नाही नाही, मी नाही काय करणार. आणि मी काय करणार आहे? ए बघा, मी तुमची धुणी धुणार नाही हं, तुम्हाला आत्ताच सांगते. नागराज म्हणतो, का ग? आत्ता का? मागे तर बोलली होतीस तू की तुमची साथ सोडणार नाही, तुम्हाला हवी ती मदत करेल. मग आता काय झालं ग प्रिया? त्या साईट मॅनेजरचा जे काही आहे त्याचा बंदोबस्त तू लाव. प्रिया म्हणते, मी सायली अर्जुनवर लक्ष ठेवून तुमची मदतच करते, पण आता अजून न कोणालाही गुंडाळायला मला सांगू नका, तुमचं तुम्ही बघून घ्या. असं म्हणून प्रिया निघून जाते बरं का. नागराज आणि मैपतला आता प्रश्न पडलाय की करावं तर काय करावं. आता आज जो पुढचा प्रोमो दाखवलाय ना, त्यात अर्जुनने नाही नाही म्हटलंय तरी सुद्धा सायली त्या साईट मॅनेजरला त्या रमेशला भेटायला साईटवर गेली आहे. आणि तो रमेश आता म्हातारा पण झालाय बरं का प्रेक्षकांनो. सायलीला तो भेटला नाहीये, पण सायली अर्जुनची व्हिडिओ कॉलवर बोलत असते ना, तेव्हा तो रमेश मागेच उभा असतो, असं प्रोमोत दाखवलंय त्यांनी. आता बघा, प्रिया आली सुद्धा आणि गेली सुद्धा, जसं काही शेजारच्या काकूनच भेटायला आली होती ती, असा सीन घेतला त्यांनी हा जेलचा. सॉरी प्रेक्षकांनो, जिथे खटकलं तिथे मी तुम्हाला आवर्जून सांगतच असते. तर आता इथे सायली आणि अर्जुन एकमेकांशी बोलताना दाखवलेत बेडरूम मध्ये. हा शेवटचा सीन तुम्ही एन्जॉय करत आहात. सायली म्हणते, इन्स्पेक्टर सावंतांना ना तो रमेश सापडायला हवा. त्या रमेशने नागराज काकाचं नाव घेतलं तर आपल्यासाठी गोष्टी सोपी होतील ना. अर्जुन म्हणतो, दॅट्स ट्रू. सायली आता सहज त्याच्याकडे बघते आणि हसायला लागते. अर्जुन म्हणतो, हा म्हणजे तेच ते सायली, खरंय खरंय. सायली म्हणते आता अर्जुनला, अहो मी जाते तिथे स्वतः आणि त्या रमेशला स्वतःच भेटते. अर्जुन म्हणतो, वेडी आहेस का?
ऍक्सिडेंटशी रिलेटेड माणसाला एकटं भेटायला जाशील तू? कळतंय का सायली किती रिस्की आहे हे? पोलिसांना त्यांचं त्यांचं काम करू दे, तू नाही जायचं हं तिथे. सायली म्हणते, अर्जुन सुभेदार तर नेहमी मदत करतात पोलिसांना. गुन्हेगारापर्यंत पोहोचायला अर्जुन सुभेदार 2 पावलं पुढे असतात. आता मी अर्जुन सुभेदार आहे, त्यामुळे मी मागे हटणार नाही. अर्जुन म्हणतो, सायली तू ऐकणार नाहीयेस का? जा, मला बोलायचंच नाही आता तुझ्याशी. अर्जुन आता चिडलाय सायलीवर. सायली विचार करते, काय बाई, आज प्रपोज डे आहे. मला वाटलं होतं की हे मला गुडघ्यावर बसून प्रपोज करतील, हे तर विसरूनच गेलेत. सायली आता ती उशी बाजूला करायला लागते, तेव्हा त्या उशीखाली तिला एक ग्रीटिंग कार्ड दिसतं बरं का. सायली आता ते ग्रीटिंग कार्ड बघून आश्चर्य व्यक्त करते. अर्जुन विचार करतो तेवढ्यात मनात, सायली तर प्रपोज डे बद्दल काहीच बोलत नाहीये, विसरली आहे का सायली? आता ते ग्रीटिंग कार्ड आणि त्यासोबत एक अंगठी आहे, जी सायलीला तिथे दिसली आहे तिच्या उशीजवळ. अर्जुनने यावेळेला रिस्क नाही घेतली बरं का प्रेक्षकांनो. जसं बुके समोर ठेवला होता ना त्याने, तसं ते अंगठी आणि कार्ड तिथे समोर नाही ठेवलं. सायली ते बघते आणि म्हणते, हे काय आहे? अर्जुन म्हणतो, तुझ्या लक्षात नसेल, पण आज प्रपोज डे. माझ्या लक्षात होतं बरं. आता अर्जुनने प्रॉपर गुडघ्यावर बसून त्या सायलीला प्रपोज केलाय. अर्जुन म्हणतो, बायको आपण एवढ्या वर्षात कधी साजरा नाही केला हा प्रपोज डे, आता साजरा करूयात. अर्जुनने आता त्या बॉक्समधनं अंगठी काढली आहे आणि असा गुडघ्यावर बसून सायलीला प्रपोज करतोय. या क्षणाला सायली खूप भावूक झालेली असते. अर्जुन सायलीला म्हणतो, मिसेस सायली सुभेदार, 7 जन्म नाही तर पुढची 70 जन्म मला तूच बायको म्हणून हवी आहेस. रोज सकाळी मला तुझाच चेहरा बघायचा आहे. रोज रात्री झोपताना मला तुझाच हात धरायचा आहे. तुझाच हात मला माझ्या हातात हवा आहे सायली. तुझं दुःख फक्त माझं, माझं सुख तुझं. पुढच्या 70 जन्मासाठी माझी बायको होशील ना सायली? आता अर्जुन जेव्हा असं म्हणतोय सायलीला, तेव्हा सायलीच्या डोळ्यात पाणी आलंय. सायली आता भावूक झाली आणि इथेच त्यांनी आजचा हा एपिसोड संपवलाय प्रेक्षकांनो. पुढच्या भागात आपण बघतोय अस्मिता आता अर्जुनला आठवण देते, आज चॉकलेट डे. काय रे अर्जुन, तुझ्या बायकोला चॉकलेट आणलंस का? अर्जुन म्हणतो, मग मी आत्ताच ऑर्डर करणार आहे माझ्या बायकोचं आवडतं चॉकलेट. तेवढ्यात चैतन्य येतो आणि म्हणतो, चल ग सायली वहिनी, आपल्याला साईटवर जायचंय. अर्जुन तिला म्हणतो, अजिबात जायचं नाहीयेस तू एकटं तिथे. पण सायली काही त्याचं ऐकत नाही आणि जाते तिथे एकटी. बघूयात आता काय होतंय पुढच्या भागामध्ये. प्रेक्षकांनो बरेच सीन दाखवतात बरं का ते. आजचा भाग हा असा होता. कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. अर्जुन आणि सायलीचं प्रपोज त्यांनी छान दाखवलंय. हे सगळं मालिकेत बघायला छान छान गोडगोड वाटतं. असं रिअल आयुष्यामध्ये होणं जरा रेअरच असो. तुमच्या बाबतीत असं झालंय का? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. उद्याचा एपिसोड बघूयात आता. आज हा प्रपोजचा जो सीन आहे तो उद्या राहिलेला कम्प्लीट होईल. अर्जुनने बरंच काही अजून लव्ह लेटर वगैरे लिहिलंय सायलीला, आता ते उद्या वाचतील बहुतेक. पण आता मी मगाच्या सीन मध्ये सांगितल्याप्रमाणे तो रमेश जो आहे ना तो म्हातारा झालाय आणि तो सायलीच्या व्हिडिओ कॉलमध्ये कदाचित अर्जुनला दिसेल असं वाटतंय. बघूयात काय घडतंय उद्याच्या भागात. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.